सोलापूर शहर आणि जिल्हा अध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या मार्गदर्शनाखाली MIMच्या वतीने विशाळगड प्रकरणात शुक्रवारी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले। विशाळगडावर असलेल्या अतिक्रमण प्रकरणावरून गजापूर येथील अल्पसंख्याकांवर समुदायावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर MIMच्या वतीने मूक मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते। सोलापूर शहर पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शांततेत जाऊन पोलीस आयुक्त M राजकुमार यांना निवेदन दिले। MIMच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जाऊन येथे वाघनखे पाहण्यासाठी त्यांना वेळ आहे। विशाळगड आणि गजापूर येथे जाऊन पाहणी करण्यासाठी वेळ नाही। काँग्रेस पक्ष मुंबईत पत्रकार परिषद घेत आहे। विधान परिषद निवडणुकीत भाजपला मतदान कुणी केले यावर काँग्रेसला पत्रकार परिषद घ्यायला वेळ आहे। मात्र गजापूर आणि विशाळगडावर काँग्रेस पक्ष देखील पत्रकार परिषद घेऊन बोलायला तयार नाही, अशी खंत MIMच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। विशाळगड आणि गजापूर या प्रकरणावरून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। MIM पार्टीचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या वतीने शुक्रवारी दुपारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। सदर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थे बाधित होईल या अनुषंगाने मूक मोर्चास परवानगी नाकारली। MIMच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने सोलापुरात शांतता अबाधित राहावी यासाठी मूक मोर्चा रद्द करत शांततेत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिले। विशाळगड आणि गजापूर प्रकरणावरून संवेदनशील वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस आयुक्त कार्यालयात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। निवेदन देण्यासाठी आलेल्यांमध्ये MIMचे अझहर हुंडेकरी, गाझी जहागीरदार, नदीम डोणगावकर, मोहसिन मैंदरगीकर, एजाज बागवान, रिझवान हवालदार, जुबेर शेख, अझहर कोरबू, अझहर जहागीरदार, नदीम डोणगावकर, शोएब चौधरी, अशफाक बागवान, फिरोज शेख, जावेद शेख, एजाज शेख, साहिल शेख, सलमान शेख आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।